नमस्कार. तर आता थंडी सुरू झाली आहे. तर या थंडीच्या दिवसांमध्ये कोणकोणते पदार्थ आपण खाल्ले नाही पाहिजेत याविषयी आता आपण जाणून घेणार आहोत. थंडीचा ऋतू ज्याला मार्गशीर्ष महिना देखील म्हटले जाते. तरीही या महिन्यात काही खाण्यापिण्याचे पदार्थ टाळण्याचा सल्ला दिला जातो. यामागे धार्मिक कारण जरी असले तरी आरोग्याच्या दृष्टिकोनातून या गोष्टी न खाण्याचा सल्लाही दिला जातो. अशाच 5 पदार्थांबद्दल आता आपण जाणून घेऊया. पहिला पदार्थ आहे कांदा. कांदा हे तामसिक अन्न मानले जाते. या कारणास्तव ते खाण्यास मनाई आहे. त्याच वेळी कांदा आम्लयुक्त आहे, ज्यामुळे पोटात गॅस, अपचन, ॲसिडिटी यासारख्या समस्या वाढू शकतात. दुसरा पदार्थ आहे जिरे. जिरे खाल्ल्याने पचनक्रिया बिघडते. तसेच जिरे अजिबात खाऊ नये, विशेषतः ज्यांना मूळव्याधचा त्रास आहे. तिसरा पदार्थ आहे मसूर. ही डाळ आयुर्वेद आणि धार्मिक ग्रंथांमध्ये तामसिक अन्न मानली जाते. त्यामुळे या डाळीचे सेवन करण्यासही मनाई आहे. कारण बदलत्या हवामानात या नाडीच्या प्रतिकार शक्तीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. या महिन्यात मसूर खाल्ल्याने उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या उद्भवू शकते. चौथा पदार्थ आहे लसूण. लसूण हे आम्लीय आणि अतिशय उष्ण आहे. हिवाळ्यात गरम पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जात असला तरी लसणाचे जास्त सेवन केल्याने बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो. पाचवा पदार्थ आहे शिळे पदार्थ. या संपूर्ण महिन्यात तुम्ही शिळ्या गोष्टी खाणे टाळावे, कारण हवामानातील बदलामुळे सर्व शिळे अन्नपदार्थ तुमच्या शरीरासाठी फायदेशीर नसतात. यामागील एक कारण म्हणजे काही वेळा उरलेले अन्न किंवा शिळे अन्न शरीराचे तापमान वाढवू शकतात. चला तर मग आजच्या व्हिडिओपुरते एवढेच. पुन्हा एकदा भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत एका नव्या माहितीसोबत. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ती लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण व्हिडिओज पाहू शकता.